महाराष्ट्र राज्य लॉटरी को महाराष्ट्र सरकार बंद करने की तैयारी में है। कुछ दिन पहले लॉटरी छपाई बंद कर दी गई है। अब खबर यह है कि इस कारोबार को पूरी तरह से बंद करने के लिए कैबिनेट के सामने प्रस्ताव भी पेश किया जाएगा। इसलिए हम मीडिया के माध्यम से सरकार को आंदोलन की चेतावनी दे रहे हैं। यह बात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संगठन के संस्थापक अध्यक्ष विलास सातरडेकर ने मुंबई मराठी पत्रकार संघ में महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संगठन के माध्यम से आयोजित पत्रकार परिषद में रखी। इस प्रेस वार्ता में संगठन के संस्थापक अध्यक्ष विलास सातरडेकर, चंद्रकांत मोरे, स्नेहल कुमार शाह, सुमीर सतारदेकर, विनोद गाडेकर, राजेश बोरकर, आत्माराम नाटेकर, मनीष खेतान, गुरुनाथ तिरपनकर समेत तमाम नेत्रहीन विकलांग लॉटरी विक्रेता के लोग मौजूद रहे। आइए देखते हैं खास प्रेस वार्ता। लिए साल का जैसा जो खर्चा निकालती है पेपर में ऐड देने का, तो मीडिया पे आज तक कभी महाराष्ट्र राज्य लॉटरी की जाहिरात नहीं है। इवन म्हणजे दूरदर्शन पे भी नहीं आई। अगर दूरदर्शन पे भी वो दे सकते हैं तो महाराष्ट्र राज्य लॉटरी का सेल बढ़ सकता है। दूसरी बात, महाराष्ट्र सरकार सांस्कृतिक मंत्री जो रहते हैं वो महाराष्ट्र के जो हास्य कलाकार रहते हैं या महाराष्ट्र के मराठी कलाकार रहते हैं, इनके मार्फत अगर जाहिरात करती है तो मैं आपको आश्वासन देता हूँ कि 2 लाख टिकट आपका 100% टिक जाएगा। आता पत्रकार परिषद घेतली होती, काय कारण होतं, काय मुद्दे होते? एक चालू आहे इकडे भाऊ। हां बोला बोला। सगळीकडे बघा। त्या लोकांनी जे एक हे बैठक घेतली शासनाने, त्याच्यामध्ये त्यांनी ह्या बंदीबद्दल 1 एप्रिल नंतर हे म्हणजे त्यांनी ठराव पास केलेला आहे त्या याच्यामध्ये। आणि आम्ही सांगतो की त्यांनी पुढच्या तिकिटी छापायला दिले नाहीत। त्यांनी पूर्णपणे लॉटरी बंद करायची आहे त्यांना, कारण ते म्हणतात आमचा इन्कम नाही। आता ही इन्कम नाही तर काय, आता 200-250 करोड मिळत आहेत। 1 वर्षानंतर आम्ही सांगितलं तुम्हाला 700 करोड देतो आम्ही। फक्त आमचं एकच आहे की आम्हाला बरोबर घेऊन तिकीटचे ते रूल रेग्युलेशन बनवा, की लोक उन्हातानात बसत आहेत, त्यांना काही ते महापालिका काय म्हणत नाही, त्रास देते, पोलीस त्रास देतात, तर ते कसे लॉटरी विकणार? आणि हा जो व्यवसाय आहे हा फुटपाथवर होणारा व्यवसाय आहे। फुटपाथवरचे लोक आता रेल्वेने सांगितलं 150 मीटरपर्यंत बसायचं नाही। 150 मीटरमध्ये एवढे लॉटरी विक्रेते बाहेर गेले की त्या प्रश्नच नाही, एवढे लॉटरी विक्रेते बाहेर गेलेत। आणि तुम्ही ह्या गोष्टी बघतच नाही, ज्याचा इन्कम तुम्हाला एवढं इन्कम गेलं। 3,500 कोटी केरळ गव्हर्नमेंटला मिळत आहेत। आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही ऑनलाईन चालू करा। का नाही ऑनलाईन चालू कर? GST 28% भरून आम्ही ऑनलाईन पण चालू करायला तयार आहेत। कोणही 2 नंबरचा धंदा करायला कोण वेगळा नाही आहे। जे कोण आता पत्रकार म्हणतात ते कुठेतरी चालू आहे की ऑनलाईन की भोगस ऑनलाईन चांगली आहे। आम्ही काही कोण कशाला चालवेल? तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरतच नाही। इतर राज्य ऑनलाईन चालू करतात, काही करतात, तुम्ही का नाही करत? तुम्ही चालू करा ना, तुम्हाला काय नाही पैसा मिळणार? अधिकृत स्वतःची लॉटरी बंद झालं ना, बंद ही लॉटरी झाली महाराष्ट्र लॉटरी। आम्हाला इतर गोष्ट काही म्हणायची नाही। आपल्या शासनाची 55 वर्ष लॉटरीची परंपरा आहे। बरेच लोक करोडपती झाले आहेत, लखोपती झाले आहेत, कोणतेही तक्रार नाही आहे, कुठलीही याच्यावर केस नाही आपल्या लॉटरीवर। बाकी राज्यांच्या आहेत, पण आपल्या राज्य इतकं हे आहेत ना की बऱ्याच सरकारने, पंजाब म्हणा, मिझोराम, ह्या सरकारने आपला गौरव केला आहे। आम्हाला सांगितलं, आम्ही जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यात मस्त लॉटरी म्हणजे तुमची। कधी या लॉटरीवर केस झालेली नाही, कुठे गडबड बिडबड रिझल्टमध्ये सगळं काही नाही, पारदर्शकता आहे। तुम्ही कधी जाऊन त्या ऑफिसमध्ये ओपन, बाकीची राज्य काय करतात, आधी तुम्ही त्यांना कळवायला लागते काय की रिझल्ट हे म्हणजे तुम्हाला ड्रॉला बसायचं असेल तर तुम्ही अगोदर अर्ज द्या। पण आपलं एकमेव राज्य असं आहे कधी तुम्ही जाऊन बघू शकता तो ड्रॉ। हो, अजितदादा आता आम्हाला बैठक देत आहेत, त्या बैठकीत ते सर्व डिक्लेअर करतील। तत्पूर्वी तुम्ही आमचे पत्रकार आहात, तुम्हाला सगळी कल्पना आहे, तुम्ही त्यांना तसे प्रश्न विचारून त्यांना विचारा की तुम्ही का बंद करता, कारण काय? आम्ही 700 करोड देतो, आज जो 150 करोड मिळाला ते 700 करोड देतो। तुमचं काय मनात आहे ते सांगा, पण हे काहीतरी आम्हाला डाऊट येतोय, हे कोणतं तरी षडयंत्र आहे। आंदोलन नक्कीच, आमच्याकडे जेवढे हजारो महाराष्ट्रातले लोक आहेत ना ते सगळे यायला तयार आहेत। आंदोलन फक्त आम्ही त्याचं नेतृत्व मी करणार, जर कोण करत नसेल तर ते नेतृत्व त्याचं मी करणार आणि सरकारला धारेवर धरणार। या पत्रकाराचं मी सांगतो, मी स्वतः इथे लॉटरी बंद झाली
तर मी स्वतः मंत्रालयातून उडी मारून आत्महत्या करणार. मैं तुम्हारा शाह जी आपको बताना चाह रहे हैं कि सरकार कह रही है कि लॉटरी की खपत कम है, तो आने वाला सरकार को जवाब देने के लिए आने वाले गुड़ी पाड़वे की 2 लाख लॉटरी टिकट निकले, आप कितने बेचने वाले हैं और सरकार को लॉटरी? मैं पिछले 3 दशक से लॉटरी उद्योग से जुड़ा हुआ हूँ. लॉटरी महाराष्ट्र राज्य ने महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद नहीं करनी चाहिए, ये हमारी प्रमुख भूमिका है. और हम सब विक्रेता मिलके हमारी कुछ मांगे हैं जो सरकार ने सुननी चाहिए, समझनी चाहिए, हमारे साथ तालमेल बिठाना चाहिए. जैसे अन्य राज्यों की लॉटरी प्रमोटर के माध्यम से बहुत काफ़ी अच्छा रिजल्ट लाती है, वैसे महाराष्ट्र राज्य लॉटरी भी ला सकती है. उसके लिए हमारे कुछ सुझाव है, वो उन्हें मानने चाहिए. हम भी नंबर 1 पूरे देश की लॉटरी, जैसे लॉटरी उसको महाराष्ट्र को नंबर 1 लॉटरी हम देश की बनाएंगे, ऐसा हमने सबने संकल्प लिया है. सुनील जी, मला प्रश्न आहे, कशी प्रकारे महाराष्ट्र राज्यातली लॉटरीची विश्वता आहे, किती ड्रॉ लागलेले आतापर्यंत काय सांगता? महाराष्ट्र राज्य लॉटरी सध्या त्यांची 4 ड्रॉ सुरू आहे, पण ती अत्यंत पारदर्शक लॉटरी आहे. तुम्ही आजही जाऊन जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जोरात बोल. तुम्हाला आजही जर तुम्ही गेलात वाशीच्या कार्यालयात कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय तुम्ही लॉटरीचा लाईव्ह ड्रॉ बघू शकता की किती पारदर्शक पद्धतीने पंचांच्या उपस्थितीत ती लॉटरीचे ड्रॉ तिथे काढले जातात. अत्यंत पारदर्शक लॉटरी आहे. शेकडो लोकांना आतापर्यंत लखपती बनवलेले आहे आणि करोडपती सुद्धा बनवलेले आहे. फक्त गेल्या 5 वर्षाचा आकडा तुम्हाला सांगतो. 55 वर्ष लॉटरी सुरू आहे आणि अशीच अविरतपणे पुढे सुरू राहावी. तर आपल्याला एक प्रश्न आहे की सरकारच्या विविध योजना आहेत त्या डब्याही नफा आलेल्या आहेत. राज्य सरकारला रेव्हन्यू मिळून देणारे राज्य लॉटरी रोजगार ते सरकार ते बंद करत आहे. परत एकदा रिपीट, सॉरी. सरकारच्या विविध योजना आहेत त्या आताही डब्याला गेलेल्या आहेत. असं असताना राज्य सरकारला लॉटरीच का दिसते की रेव्हन्यू मिळून देत असताना त्यांना बंद करत? मी मगाशी बोललो तुम्हाला, ज्या ज्या देशात भाजपचं सरकार येते केंद्रात राज्यात, त्यांचा अजेंडाच आहे लॉटरी बंद करणे एकमेव. महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रॉफिटमध्येच आहे, चांगल्या प्रकारे महसूल मिळतो आहे. गेल्या 55 वर्षाचा इतिहास आहे तिला, आणि अशी लॉटरी बंद करण्याचं कोणतंच कारण आम्हाला तरी दिसत नाही. मग अशी लॉटरी बंद करण्याचं कुठील कारस्थान त्यांनी जे बसवलेले आहेत अप्पर सचिव, मी परत सांगेन, ओमप्रकाश गुप्ता यांना काय दिसत नाही आहे? 4 कोटी 5 कोटी आज करोनामुळे महसूल तो खाली आला होता, आता परत तो उच्च स्तरावर नेऊ आम्ही आमच्या मेहनतीने. पण तुम्ही ती लॉटरी बंद करू नका. लॉटरी बंद झाली तर मी 6व्या माळ्यावरून उडी मारणार. हां, कुठची भरपूर लोक आहेत. कमीत कमी या मुंबई सारख्या शहरात, हे बघा, हे अंध आहेत, हे आमचे लॉटरी विक्रेते आहे. हा, मुंबई सारख्या शहरामध्ये कमीत कमी 800 ते 900 लोक आहेत जे लॉटरी विकतात. आणि रेल्वे स्टेशनमध्ये त्यांचे धंदे चालतात, ते विकतात आणि त्याच्यावरती त्यांचं सगळं चालतं. आणि महाराष्ट्र सरकार आता हे बंद करू पाहतं. म्हणजे आज आम्ही वयस्कर लोक आणि अपंग लोक हे सगळे बेरोजगार झाल्यानंतर आम्ही खाणार काय आणि करणार काय? आमच्यासाठी कुठल्या योजना नाही. आम्हाला मोदी साहेब बोलतात की तुम्ही बिझनेस करा, तुम्हाला उद्योग करा, आणि करायला मिळत नाही आम्हाला. रेल्वे स्टेशनमध्ये गेलं तर RPF वाल्यांनी बाहेर जा, नगरपालिकेमध्ये गेलं त्यांनी बोलायचं रेल्वेमध्ये जा. जर व्यवसाय व्यवस्थित करायला जर दिला तर माझ्यासारखा 200 तिकीट 1 दिवसाला विकतो.